नमस्कार मंडळी, कुकिंग एक्सप्लोरेशनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची आमटी। त्यासाठी आपण इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण 3 पळी तेल गरम केलेले आहे। आता त्यात आपण मोहरी, जिरं आणि कढीपत्ता यांची फोडणी दिलेली आहे। त्यात घालणार आहोत मिरच्या, 3 ते 4 मिरच्या घातलेल्या आहेत। त्यानंतर आपण यात घालणार आहोत लसूण ठेचलेला आणि कांदा बारीक चिरलेला। कांदे इथे 2 घेतलेले आहेत आपण। आता कांदा घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण इथे घालणार आहोत बटाटे इकडे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। मी इथे 1 बटाटा घेतलेला आहे मोठा। आणि त्यात आता आपण हळद घालायची आहे। त्यानंतर आता आपण इथे घालणार आहोत हिंग थोडंसं। त्यानंतर लाल मिरची पावडर 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा आणि थोडीशी काळी मिरी पण घातलेली आहे। आता त्यात आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, 1 चमचा मीठ इथे घातलेला आहे छोटूसा। आता व्यवस्थित आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपण चांगला सोनेरी रंगापर्यंत शिजवला होता, मग आपण त्यात बटाटे घातले आणि मग सर्व मसाले घातले आहेत। इथे व्हिडिओमध्ये खूप कमी दाखवलं आहे, पण आपण कांदा आधी शिजवलेला आहे 5 ते 7 मिनिटं। आता इथे 2 ते 3 मिनिटं आपण हे बटाटे आणि कांदा परतवल्यावर 1 ग्लास पाणी घातलेलं आहे इथे। आता त्यात आपण घालणार आहोत शेवग्याच्या शेंगा। तर इथे 2 ते 3 शेवग्याच्या शेंगा आपण कापून घेतलेल्या आहेत, व्यवस्थित चांगल्या त्याच्या शिरा वगैरे काढून घेतलेल्या आहेत, त्या घातल्या आहेत आणि कोकम घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता आपण त्यात परत पाणी घालणार आहोत, 1 ग्लास परत पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून आपण शिजवायचं आहे। व्यवस्थित पहिले मिक्स करून घेऊया। आता आपण त्यावर झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपले शेंगा आणि बटाटा चांगले शिजत नाहीत। तर इथे मध्ये मध्ये आपण असं बघायचं आहे सारखं। लो टू मीडियम फ्लेमवरच शिजवलं आहे। आता मी पहिले मीडियम फ्लेम होती, आता लो ठेवलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता की आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी कशी दिसते। तुम्हाला ज्याप्रमाणे घट्टसर आवडत असेल तर तुम्ही पाणी आटवू शकता। इथे मी पाणीच ठेवलेले आहे, कारण की भातासोबत खायला छान लागते। ट्राय करा। धन्यवाद।